आज नाश्त्यासाठी मस्त असे गरमागरम पोहे बनवले होते आणि मला खाताना बघून तुम्हाला सुद्धा खावंसं वाटत आहे ना? चला तर मग किचनमध्ये जाऊ आणि पोह्यांची रेसिपी बघू. आता पोहे बनवणं हे तर सगळ्यांनाच येते, पण काही ज्या ट्रिक्स असते ना, त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचे पोहे एकदम मस्त असे मऊसूत दिसणार आणि खायलासुद्धा रुचकर लागणार. तर इथे सगळ्यात आधी मी पोहे घेऊन घेतलेले आहे चौघांसाठी आणि ते छान भिजत घालून घेतले आणि अशा चाळणीमध्ये काढून ठेवले. जोपर्यंत आपली कटिंगची प्रोसेस होत नाही ना, तोपर्यंत पोहे छान मस्त असे मोकळे पडते. कुठल्याही क्वालिटीचे पोहे जरी असेल ना, तरीसुद्धा असे धुवून ठेवले की ते छान मोकळे पडते. आता कटिंग होतपर्यंत ना, मला असं वाटलं कोणीतरी दरवाजा वाजवला, त्यामुळे मी येऊन बघितलं तर कोणीच नव्हतं. पण हा बिचारा पक्षी दिसला जो पाणी पीत होता. त्यानंतरनं परत आली किचनमध्ये आणि लगेच घेतलेले आहे पोह्यांना फोडणी द्यायला. तर सगळ्यात आधी ना, शेंगदाणे जे आहेत ते फ्राय करून घेतले तेलामधून आणि त्यानंतरनं सिंपल अशी जिरा मोहरीची फोडणी टाकून त्यामध्ये कांदा, आलू आणि मिरची टाकून घेतले आणि पोहे पिवळे झाले पाहिजे त्यासाठी फक्त हळद आणि मीठच टाकलेलं आहे आणि नंतरनं मोकळे फडफडीत पडलेले जे काही पोहे होते आणि त्याच्यावर तळलेले शेंगदाणे तेही छान टाकून घेतले, मस्त मिक्स केलं. वरून चिमूटभर साखर आणि सांबार टाकून पोहे गरमागरम खायला घेतले. चला तर तुम्ही सुद्धा बनवा. बाय.